नाराज आहे का तुम्ही? हां काय करताय असं? हा ब्लॉग तेव्हा स्टार्ट होणार आहे. तुम्ही काय करताय माहिती का? ब्लॉग बघताय मस्त मस्त एकदम 10, 20, 30 चांगले व्ह्यूज येतात, लाईक करायला विसरताय. हा ब्लॉग आता बघायच्या आधी लाईक करा, कमेंट नंतर करा काय वाटेल ते, आणि सबस्क्राईब करा. आणि हा हे मी स्टार्टला का टाकतोय कारण तुम्हाला लास्टचा हा पार्ट बघायचा. आम्ही ह्याच आउटफिटमध्ये लास्टला पण दिसणार आहे. काय म्हणलंय ते तुम्हाला बघायचं आणि न वेळ घालवता आपण हा ब्लॉग इथं स्टार्ट करू. कोणतरी आज खूप जास्त खुश आहे गाईज. आम्ही दोघं क्यूट क्यूट मॅचिंग आवरून कुठेतरी चाललोय स्पेशल ठिकाणी. आणि मी खूप दिवसानंतर, वर्षानंतर असं. आणि हे सगळ्यांच्या आवडीचं ठिकाण आहे, तुमच्या सगळ्यांच्या पण आवडीचं ठिकाण आहे. ते काय आहे ना, ते मी तुम्हाला गेल्यावर सांगते की आम्ही कुठे चाललोय. नाही ते सांगावंच लागणार आहे. सांगावं ते सो गाईज, न सस्पेन्स ठेवता आजच्या ब्लॉगचा टॉपिक तुम्हाला सांगतोय. थांबा 1.5 करू दे. आजच्या ब्लॉगचं तुम्हाला सांगतोय. आज येते प्रतिभाची मम्मी आणि आम्ही चाललोय प्रतिभाच्या मम्मीला घेऊन प्रतिभाच्या गावाकडं. प्रतिभाची मम्मी इथं आली. प्रतिभाचा भाऊ राहतो जवळच, म्हणजे एक 10-15 किलोमीटर, ते तिकडं आलते. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एक खूप भारी गोष्ट तुम्हाला आम्ही तिथं पोहोचल्यावर सांगू. त्यासाठी तुम्हाला ब्लॉग लास्टला पाहिजे. फक्त प्रतिभाच्या मम्मीच्या घरी नाही चाललोय, प्रतिभाचं तिकडं आहे काहीतरी स्पेशल. ते स्पेशल काय त्यासाठी ते तुम्हाला अख्खा ब्लॉग बघायला लागणार आहे. सो आम्ही आता लवकर रेडी होतो. खाली आलेले ते आम्हाला ओरडतात आहे, आम्हाला जावं लागणार आहे. आणि आज प्रतिभा एवढी खुश त्याच्यामुळे, कारण तिची मम्मी एवढी गोड पण त्याच्यामुळेच दिसते. ठीक आहे, तुम्ही नाही माझी तारीफ करते, काही प्रॉब्लेम मी नाही करत त्यांची तारीफ करतो गाईज. म्हणून मॅचिंग घातलं ना. हे लव्ह लँग्वेज नाही कळत, बोललेलंच कळलं पाहिजे. मला ते कळतं. सो गाईज, आता आम्ही चाललोय प्रतिभाच्या गावाला. ब्लॉग लास्ट पर्यंत बघा. आजच्या ब्लॉग मध्ये खूप धमाल आहे. जसं तुम्हाला सगळ्यांना आवडतं, प्रतिभा तुम्हाला माहिती 6 महिन्यांनी वर्षांनी त्याच्या मम्मीला भेटती. तर ठीक आहे, जिथे आम्ही चाललोय ना, मी आता 3-4 वर्ष झाले असतील अशी मी गेलीच नाहीये तिकडे. सो कुठं चाललं त्यासाठी ब्लॉग लास्ट पर्यंत बघा. आजच्या या ब्लॉग मध्ये स्पेशल आहे मी, प्रतिभा, माझी सासू म्हणजे प्रतिभाची मम्मी, आमची मम्मी, आम्ही सगळे बोलले असेल माझी सासू. आम्ही सगळे चाललोय प्रतिभाच्या. मी चाललोय माझ्या सासरी. सो ब्लॉग लास्ट तक देखो एंड लेट्स सी हाउ इट गोज. बाय बाय. हम नहीं सुधरेंगे, हम दिवसभर वेळ घालाएंगे. गाईस, हिला 12 वाजता परत फोन केला आणि 3 वाजता निघतोय. गाईस, ओढणी घातल्यावर बघा बाबो माझी कशी गोड दिसते गाईज. आणि गाईज माहिती का, ह्याच्यावरूनच आमच्या आयुष्यात ना भांडणं कधीच होत नाही. भांडणं ह्याच गोष्टीवरून होतात की तू चांगले कपडे घाल, चांगलं राहा, चांगलं ब्लॉग शूट कर, कॉन्टेंट कर, ह्याच गोष्टी. आणि आम्हाला खूप जास्त लेट झालं, आता घरचे शिव्याच घालतील. सो आम्हाला जायचंय. आता बास झालं. आणि प्रतिभा मम्मी यायच्या आधी तर नाचत होती. कशी दाखव माझी मम्मी येणार आहे, माझी मम्मी अशी नव्हती नाचत, ही ओव्हर करते आता, पण खूप जास्त खुश होती. सो आजचा ब्लॉग तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. आम्ही निघालोय आता, आम्हाला जावं लागणार आहे. ते आम्हाला नाही तर खरंच आता शिवाय घालतील. अर्धा पाऊण तास खाली बसले. सो लेट्स गो. सगळ्या घराच्या लाईट, रूमच्या लाईट बंद करू. लाईट बंद करा, चला. लॉकची चावी, सॉंग घ्यायची. गॅस खाली आला ना, प्रत्येक वेळेस मला इस्कॉडा घेऊ, लांब जाताना घेऊ वाटते. पण प्रतिभाचं गाव जरा डोंगरामध्ये, तर थार घेऊन जाणार आहे. थारच्या यायला थोडे चेंज केलेत काही कामांमध्ये. एक वेळा काम झालं, परत आपल्या ओरिजिनल आलं तिथे. कोण आलंय बा तो? मम्मी आली. इथं माझी मम्मी गाईस. मला पण माझी मम्मी, तुला पण तुझी मम्मी. आमच्या दोघांच्या मम्मी खाली गप्पा मारतात आणि आम्हाला ओरडतात की तुम्ही खूप जास्त वेळ लावला, आता वेळ न घालवता चला लवकर, आता तुम्ही नका बसू, गाडीत जाऊ. चला, तुम्हाला गाडी चालवायला मी पुढे बसणार आहे. वैभव आहे माझा गाडी चालवायला. मम्मीला तू मागं बसव आणि मम्मी मी जातो. चलो. माझा फोन कुठे आहे? तुझ्याकडे आहे का तू? जोड्या ठीक आहे. नाही मम्मी रोज बाहेर जाताना आधी ओरडते, बुट घातलेली काढायला लावते की देवांना पाया पडून जा. सांगितलं डोक्यावर ठेवायचं. देखो मारी मारवाडी लुगाई. चला. हो, तुमच्या मुलीमुळेच लेट होता प्रत्येक वेळेस. माझ्यामुळे काहीच होत नाही, मुलीमुळे. शूज घालतो आणि जातो प्रतिभाच्या गावाला. होममेड वाटर. बाय डॉल्स. निकलो, चलो अंदर. मेरे रूम में जाना मत सोने. अपनी थार रेडी है गाइस. तेरे को समझता नहीं क्या दरवाजा खोले? बस इतना दरवाजा नाही हिला तिसरा. गाईस किती कष्ट. हिच्या मम्मीला बसवलं, आता माझेही दुसऱ्या आईला बसवायला लागते.
प्रतिभाला. येतं का कळता? येतं मला ते पुस्तक. कसं वाटतंय तुला आता मम्मी सोबत मागं बसायला? खूपच ना आम्ही असं चाललोय सोबत. थारचा आज मायनस पॉइंट आहे थोडा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मोरया. तुझं पण माग एक मायनस पॉइंट आहे मम्मीला. तुझं हे होतं ना खिडकीच ना आता. उलटी आल्यावर सांगा. मला मध्ये सोडून द्यायचं कुठं पण. नाही तुम्हाला आता शेवटपर्यंत नेणार. त्रास झाला तर सांग. सो गाइस फाइनली आता आम्ही निघालोय. नशीब चांगलं आहे, ट्रॅफिक नाहीये. ब्लॉग देखते जाओ आज का, बहुत मजा आने वाला है. वेगळं काहीतरी असणार आहे. बोल ना ब्लॉग देखो. देखो गाइस देखो. देखो Vlog. ऐका हा काय करतो माहिती का आपल्या ब्लॉग मध्ये आधी नाही म्हणतो बरं का, आणि जेव्हा आपण याला ब्लॉग मध्ये घेतो ना नाटकी किंवा करतो. जेव्हा टीव्ही लावतो आणि घरी येऊन आणि हे दीदी लगाओ ना वो वाला ब्लॉग देखो ना मैं कितना प्यारा लग रहा हूँ असं म्हणतो. हा मला म्हणतो भैया देखो ना मेरी शादी वादी होतो कोई लडकी नहीं दे रहा है. तुला कसं वाटतं आता? आता मस्त मस्त वाटतंय. मम्मी मला विसरणार ना, मम्मी सोबत गप्पा गप्पा मारणार. हो विसरणार मम्मी माझी आधी एवढ्या दिवसात म्हणून काय आता तुम्ही जा. तुम्ही गेलात तरी चालेल, मी वैभवला घेऊन जाते. गाईज जशी मम्मी भेटली ना प्रतिभाला, अख्ख्या रस्त्यात माझ्यासोबत काहीच बोलली नाही ती. का बोलले मी तुमच्याशी? खाऊ खाणार मी आता. आणि पण तुझं गाव खूप सुंदर आहे बघा. आता गावाकडं अजून एंट्री नाही केली. जसं जसं पुढं जातो ना भारी वाटतं. जे इकडचे असतील त्यांना समजेल कुठे आलोय आम्ही. त्यांच्याकडे थांबतोय जरा. मी खूप दिवसात न आली आहे त्याच्यामुळे म्हणलं की जरा थोडंसं भेटून जाऊ 5-10 मिनिटं बघायला. ह्याचे नखरे बघा ते त्रास दे नुसता. बोलो. लाईक करो फॉलो करो शेअर करो. प्रतिभा केव्हाची आत गेली आणि आम्ही दोघं मस्त इथं फिरतोय. आणि आता आलोय माझ्या गाडीपाशी परत. माझी मम्मी आहे ना खूप दिवस झाली इथे या गावात राहिली. खूप आधीपासून आम्ही लहान होतो ना तेव्हापासून. आणि या सगळ्या ना ह्याच्या मैत्रिणी आहेत. आणि ना भेटायला आली आहे. पाठीमागे सगळ्यांसाठी काढे. ब्लॉग स्टार्ट केला म्हणून हात निघून गेलेत पण. आणि ती खुश आहे. इथे आली ना ती खुश आहे. आणि ह्या पण लगेच तिकडून आले. ते कामाला गेले होते शेतावर, लगेच आले त्या पण. चला आता निघायची वेळ झाली. चला गाईज आता आम्ही थोडासा ब्रेक घेतलाय वडापाव खाताना. आणि मम्मींनी आता एक किस्सा सांगितला इथं. मी म्हणलं प्रतिभा तुला मारू का, असं हात दाबला होता. मग ते म्हणतात ते तिला इथं कुठं मारतात, तिचा इथंच जन्म झालाय. पुढे ती थोडीशी जागा माग गेली, जाताना दाखवतो. कशात झालं सांग ना तू. पिंपळाच्या झाडाखाली वडाच्या का मी पिंपळाचं म्हणते. वडाच्या झाडाखाली जन्म झाला. आणि कशात गाडीमध्ये खटार गाडीमध्ये जन्म झालेला. मला तर विशेष वाटलं. आणि इथं वर सरकारी दवाखाना आहे. गाव आपलं गावाकडच्या रस्त्याने गाव वगैरे. त्यावेळेस किती 1997ची सत्यानं. त्यावेळेस काय असणार आहे आठवते कोणती गोष्ट? बघा गाईज असं केल्यावर कसं काय तिला काहीच लक्षात राहत नाही. कोणती गोष्ट सांगा तर. आपण सस्पेन्स ठेवला होता हे की आपण म्हणलो होतो ब्लॉग मध्ये आपण कुठे चाललोय. सांगू आता मी कुठे हा. आली. मी आले माझ्या मामाच्या गावाला. हा. सगळ्यांचं फेवरेट असतं. हा प्रतिभा फुल आम्ही गेलो आधी तिथं. आणि तिथं प्रतिभाच्या मम्मीच्या घरी थोडा वेळ असंच थांबलो. तिथं तुम्ही पाहिलं ना ते सगळं. आणि त्याच्यानंतर लगेच निघालो. आणि आम्ही आता चाललोय प्रतिभाच्या मामाच्या गावाला. तिथं काय यात्रा आहे आज, त्याच्यामुळे आम्ही आलोय. आणि मी खूप दिवस झाले, वर्ष झाले मी आले नव्हते. म्हणजे 4 वर्ष झाले मी आले नव्हते. तर आज यात्रेमुळे माझ्यामुळे झालंय. थँक्यू म्हणा मला की मी प्रतिभाला. माझ्या मम्मीमुळे. मम्मी बोलली जाऊ म्हणून. अजिबात ह्यांना थँक्यू बिंक्यू काय नाही. शहाणे. आणि फुल बघा आता गावाकडे आलोय मी. असा ठेवतो मोबाईल. फुल गाववाली सिंगल रोड. आणि आम्ही एवढं चालत जायचो लहानपणी. हा हे सांगितलंच नाही तू. एवढे चालत जायचो. हे तर खूप लांब आलोय अजून. तर किती वेळ लागायचा चालत जाऊन? 1 तास. 1 तास. आणि गाडीने किती वेळ लागतो? 15-20 मिनिटं लागायचं. अजून तुम्हाला मजा येणार आहे कारण तुम्हाला कळलं प्रतिभा चालली मामाच्या गावाला. यात्रा वगैरे असणार आहे, मंदिर दर्शन एव्हरीथिंग. सो यू गाईज वॉच द ब्लॉग टिल दी एंड. होऊन गेली यात्रा. आम्हाला लेट झालंय त्याच्यामुळे आम्ही दर्शन घेणार आहे आणि मग घरी जाणार. आमचा ड्रायव्हर थोडा हळू आहे त्यामुळे लेट झालंय आम्हाला. गाईज हे आहे मंदिर. आणि मी प्रतिभा आम्ही इथं आता दर्शन घेणार आहे दोघं. तर मग मस्तपैकी जातो. खूप वर्षांनी यात्रेला आली.
भारी वाटते. तुझ्या बाग आहे ना. रात्री बदले सो काही जास्त आम्ही आता दर्शन घेतलं. खाली आहे माझं लक्ष. आणि यात्रा तशी झाली आता 5 वाजेपर्यंत सगळं संपतं. आपण संपल्यावर आलोय 6 पण तरी खूप सारे लोक आहेत ते. आम्हाला चाकणवर न्यायला वेळ लागला. तर आम्ही आता इथं मस्त 2-3 फोटो काढतोय झाडाखाली आणि पोस्ट करतो. वैभव भाऊ इधर आओ, हमरे फोटो निकालो. आम्ही ना पहिले यायचं ना तिथं उमरा चोरायला यायचो, खायला यायचो. मी कधीच नाही खाल्ले. नाही इकडे ऐका ना, तो रस्ता दाखवा. तिकडे जे आहे ना तिकडे आहे ना आंब्याचे झाड होते खूप. आम्ही ना तिकडे लवकर सकाळी उठून तिकडे ते आंबे चोरायला जायचो. जाम मजा यायची आंबे चोरायला. चला फोटो काढू आणि जाऊ. उसका खेत रहेगा, उसको वीडियो भेज देंगे क्या कि आंबे, आपके आंबे चोर मिल गए हमारे को. तब मैं छोटी थी. आप बड़े हो गए ना. गाईज आज आमच्या थारचा पुरेपूर वापर होतोय. डांबरी रस्ता सोडून असा इथं का वर खाली हे बघा. हळू घ्या वैभव. पण आज कुठंतरी थारची ऑफ रोडिंग चालू आहे. ह्यांना भीती वाटते. माझ्यामुळे. आणि आम्ही आता उतरतोय. आम्ही आता आलोय मामाच्या घरी आणि मी तुम्हाला दाखवते. आमच्या मामाचं घर खूप भारी आहे. माझ्या मामाने आत्ताच बांधलंय मस्त. पुढे असं मोकळं अंगण आहे आणि हे असे ना लाजल्यासारखे बसलेत. पहिल्यांदा आलेत त्याच्यामुळे त्यांना काय वाटतंय, शांत. बघितलंय दीपकला एवढं कधी शांत बघितलं? असं असतं सासरी आल्यावर शांत. हे आमचे मामा आहेत. मामा हाय बोला. हा. हे मामा मावशा बहिणी. हे आमच्या मामाचं घर. ही आमची मम्मी. दाखवते मी काय. हे आमच्या मामाचं घर. ही आमची ज्योती आणि हे ज्योतीचं पिल्लू असं झोपलंय. गावाकडचं असं हे छोटूसं असं घर आहे आमचं. छोटंसं किचन. आणि इकडे मागे पण अशी भरपूर जागा आहे. किती छान आहे. तुम्हाला आवडेल का अशा ठिकाणी राहायला? म्हणजे सगळे बऱ्यापैकी तरी सुट्टीला इकडेच येतात. बापरे इकडे आंबे आहेत. दीपकला आहे ना, दीपक मगाशी आल्यापासनं इकडे दिसतंय तुम्हाला? इकडे कैऱ्या खायच्या आहेत दीपकला. त्यांना आंबट खूप जास्ती आवडतं. त्यांना मी सांगते आता इकडे कैऱ्यात बघू. या विहिरीतनं पाणी काढायचं. आता तरी तिला असं बांधलंय, ते काम केलंय सिमेंटने. तर तिथून असं ते पाणी ओढायचो. 2 हंडे असे मी घ्यायचे, ते भरायचे डोक्यावर. इथून असं वरती चढायचं आणि डायरेक्ट त्या डोंगरावर चढत जायचं. तिकडे चाललो आम्ही वीर बघायला प्रतिभाची. जिथनं ती पाणी भरायची ना. आता स्टोरी सांगितली ती जुन्या आठवणी ताज्या झाल्या. एकदम जुनं आहे आणि खरंच नॉस्टॅल्जिया आहे. डायरेक्ट गावाकडे आल्यासारखी फिलिंग. हे बघा शेत कांदे वगैरे लावलेत. दिवाळी आणि मे महिना फिक्स असायचं गावाला. बापरे समर्पक मामा आहेत. संपत मामा संपत मामा आहे का? हे भाऊ पहिली विहीर एवढी खोल नव्हती ना. नाही. किती पाईप गेले तिथे. लय मोटर आहे. हे जे एवढं बांधलेलं दिसतंय ना, हे आत्ता बांधलेलं आहे. नाही तर विहीर तिथून खाली होती. हे जे दगडाचं दिसतंय ना किती खोल आहे ते. खूप खोल आहे. आता इथून टाकायचो रशी दाखव आणि ना. मग अशी खेचायची. पाठीमागं आहे बघ. आणि नको, पण आता मला भीती मी वाटते. करतो थांब जर. एवढा खोली मोटर आहे आता, त्याच्यामुळे हे जरा बंद झालंय. अंगात मस्ती आहे ह्यांच्या. एवढी खोल आणि आता हे असं टाका 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 टाका. मीठ बघून बरं का रस्सी सोडा. दीपू जमतंय का? सगळे रस्सी सोडू नका. पाय ठेवा रस्सीवर. बघ ना अजून भरलं नाहीये. आता भरण नाही जात. नाही जात ना. गेलं गेलं भरलं का? भरलं फुल. भरलं. जमतंय. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम केलं का सगळं? पहिल्यांदा केलंय इकडे आल्यामुळे ना. हे बघा आता फुल स्पीडने भरवतो. थांबा. बापरे दीपू ठेवलं पाहिजे पण तुम्हाला इथे का? मला पाणी पण छान असेल माहिती. थंड मस्त थंड पाणी पेतात काय. पितात. हेच पितात. प्यायचं पाणी आहे. टाकू पाणी खाली. हा टाका.
कशाला ना काढायचंच कशाला, कसला आवाज. बस जमलो मी. पण ताजा झाला प्यार येऊन इकडे. दीपू थँक्यू यार आणल्याबद्दल. इतकं बरं वाटतंय ना मला. काय म्हटलास? आंखों में अंधेरी आ गई मेरे, देखिए. हा ना. जांभूळ पण आहे. कसलं काय भारी वातावरण आहे यार दीपू. कसलं दिसतंय सगळं भारी. एरिया आहेत ना छोट्या आहेत अजून, खूपच कच्च्या आहेत जास्ती. त्याच्यामुळे दीपू आपण वरती जाऊया. वरती आहे. चला मला वर बसायचं मग. हा चला. थोडं जरा शांत, बायकोपासून लांब, सुकून एकदम भारी. सो गाईज तुम्ही पण सांगा, तुम्ही पण मामाच्या गावाला जाऊन काय काय ॲडव्हेंचर करता, कसे काय म्हणजे कुठं जाता, डोंगरावर चढता का नाही, शेतात वगैरे, विहिरीत जसं मी आता आम्ही काय केलं ते तुमचा पण एक्सपिरियन्स आम्हाला नक्की सांगा. प्रतिभा तर हरवली, एवढी खुश झाली नाही ते तिला असं भारीच वाटायला लागलं. आता असं वाटायला लागलं की लवकर का नाही आलो आम्ही. आता मी हिला म्हणलं नेक्स्ट टाइम परत येऊ, एक दिवस राहू इथं. खाली बघा. गाईज खूप भारी वाटतं, नॅचरल हवा एकदम भारी. आणि हे बघा, हे माझं माकड बघा, हे तर सुटलंच आहे डायरेक्ट. मग इकडे आल्यावर कोण तुमच्या सोबत थांबणार आहे? कोण? मी तर नाही थांबणार. तुम्ही तुमच्या सुटा, मी माझी सुटते. आली का बघा लगेच. तुम्ही हात केला आणि मी येणार नाही असं होईल. चला पहिल्यांदा एक कॅमेराचा ड्युअल कॅमेराचा वापर केलाय मी. काय तुम्ही फोन घेतला पण होता त्यासाठीच. तुम्हीच नाही केला. चला आता वर जाऊ, गाडी काढू, जाऊ. ओ हळू घ्या हो, हळू. थारची फुल ऑफ रोडिंग करतोय आम्ही. ह्यांना नाही बोललेलं तरी पण नाही मला वरतीच गाडी घ्यायची आहे. बापरे घेतली पहिल्यांदाच बापरे मी खूप हलकी आहे. आम्ही गाडी. हा ना, म्हणजे थार घेतल्यापासून पहिल्यांदा यूज झालाय. आता आम्ही मध्ये का आलोय माहिती का, कारण आम्ही तो ब्लॉग एंड करायला विसरलो. आणि आम्हाला दोघांना पर्सनली तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. आणि तो थँक्यू खूप छोटा शब्द आहे, कारण आम्ही खूप जास्त इनॅक्टिव्ह होतो, आम्ही काय करत नव्हतो वगैरे वगैरे. आणि त्यानंतर पण जेव्हा करायला लागलो ब्लॉग, तुमचं एवढं सपोर्ट आणि एवढं प्रेम भेटणे कधीच माहित नव्हतं. खूप भारी वाटते. आणि 20 days 20 म्हणजे ब्लॉग्स आम्हाला खूप जड जात आहे ते. 20 डेचा ब्लॉग जो आम्ही ठरवला नाही करायचा 20 days 20चा, तो वाट लागते आता, कारण तुम्हाला 1 वाजलेत. आता मी एडिट करायला बसणार. हा ब्लॉग जो तुम्ही बघताय ना, तो एडिट करत करत मला सकाळचे 6 वाजणार आहे. सो आणि खूप साऱ्या गोष्टी आम्हाला तुमच्यासोबत बोलायच्या आहेत, नवीन ब्लॉग्स वगैरे कसं काय. एक वेळा सगळं परत होऊ द्या, चांगलंच चाललंय. म्हणजे छान रुटीन चाललंय सगळं आम्हाला करायचं, अजून खूप छान करायचं. सो असाच सपोर्ट ठेवा. आणि येस, आम्ही गावाला गेलो, तुम्हाला आम्हाला दाखवता आलं नाही लास्टवालं, कारण ना खूप लोक भेटायला आलेले मला. आणि मी खूप दिवसातनं गेलेले, त्याच्यामुळे याला भेट द्यायला वर्षातनं गेलेली अशी. त्याच्यामुळे ब्लॉग खूप वर्ष नाही, म्हणजे वर्ष समजा 8-9 महिने म्हणजे असं. हा, आणि हे पण असे कुठे जात नाही एवढे. मी पहिल्यांदा गेलो, फिरत होते जाऊन मस्त. आणि सगळे मला काय म्हणते, पाहुणं आवडलं का गाव, पाहुणं आवडलं का. मजा आली खूप. त्यामुळं ब्लॉग घेता आला नाही पुढे. आणि लेट झालं यायला, मम्मीला पण सोडायचं होतं. सो त्यामुळे बोला आता काय, त्यामुळं असं झालं, लेट झालं त्या दिवशी. आणि मला असं वाटतं तुम्हाला एक वेळा आमचं डेली रुटीनचा ब्लॉग दाखवला पाहिजे. आणि काहीच आम्ही खूप ट्राय करतोय डिसिप्लिन आणायला, की थोडं डिसिप्लिन पण नाही जमत आहे. आणि काय आम्ही असं काय वाईट हे नाही करत, वाईट म्हणजे काय वाईट सवय नाही डिसिप्लिनला, पण फक्त आमच्या कामात ज्यांनी आता हे झोपायच्या वेळी त्रास नाही झाला. आणि मी लिटरली खूप जास्त मेहनत घेतो. मला ना फोन जास्त वापरता येत नाही, पण मी ते युट्यूबवरनं शिकत करतो. सो गाईज खूप सारं बोलायचं. आणि तुम्हाला परत एक सांगतो, माझा बर्थडे येतो 24 एप्रिलला. तर माझा प्रयत्न आहे असा की 24 एप्रिलपर्यंत आमचे युट्यूबचे 100K झाले पाहिजे. काहीच मला सजेस्ट करा, काय गिफ्ट देऊ यांना, कसं सेलिब्रेट करू, हा ब्लॉग आपण इथं सेंड करू. चला बाय 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 बाय.